गोष्टी करा, स्वतःवर खूप प्रेम करा, निरोगी राहा. अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडूनच ठेवा. आपल्या आनंदी राहण्याची किंवा दुःखी होण्याची चावी इतर कोणाच्याही हातात देऊ नका. आपली तुलना कधीही इतरांशी करू नका. दुसऱ्याचे सुख पाहून दुःखी होऊ नका. आपली स्पर्धा कायम आपल्या स्वतःशीच ठेवा. काल जे माहिती नव्हते ते आज कसे आणि कशा प्रकारे माहिती होईल यासाठी जीवतोड मेहनत करा. नवनवीन गोष्टी शिकत राहा. मनुष्य रूपात जन्माला आलो आहोत तर एक चांगला माणूस म्हणून जगा. आळस झटकून कामाला अभ्यासाला लागा. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. व्यसनापासून दूर राहा. ऐवजी व्यसनाच्या जवळपासही जाऊ नका. स्वतःला आनंदी आणि प्रेरित ठेवण्यासाठी दररोज योगाभ्यास, व्यायाम व जमल्यास खेळ खेळा. दुसऱ्याकडून मग तो जीवनसाथी असला तरी त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवून त्या पूर्ण न झाल्यास स्वतःलाच त्रास होतो. स्वतःची कामे स्वतः करा व इतरांवर कशासाठीही अवलंबून राहू नका. कमावते असाल तर आत्तापासूनच बचतीची सवय लावा. त्यासाठी घर खर्च भागवून उरलेल्या पैशाची बचत करण्यापेक्षा आधी बचत करून उरलेल्या पैशात घर खर्च भागवा. एकटे असाल तर दररोज आईवडिलांना किंवा विवाहित असाल तर घरच्यांना वेळ द्या. स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवा. त्यामुळे एखादी गोष्ट न मिळाल्याचं दुःख, खंत लागू राहत नाही. मनशांती मिळवण्यासाठी आध्यात्मिक उन्नती करण्याचा प्रयत्न करा. हार प्रसाद चढवणे नव्हे तर स्वतःसाठी सगळेच प्राणी जगतात, परंतु आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठीही जगता आले पाहिजे ही भावना नेहमी मनात ठेवून आपल्या कुवतीनुसार योगदान देत राहा. प्रगल्भ व्हा, ज्ञानवंत व्हा, नेहमी आनंदी राहा. स्वतःच्या भावना नेहमी बरोबर ठेवा. म्हणजेच जर तुम्हाला कोणाची मदत करायची असेल तर त्यांना मनापासून मदत करा आणि जर तुम्ही त्यांना मदत केली असेल तर त्यांच्याकडून कृतज्ञता बाळगण्याची अपेक्षाही ठेवू नका. जे तुमच्या बाबतीत घडून पाहायचे नाही ते इतरांसोबत कधीही करू नका. उदाहरणार्थ, जर तुम्ही व्यवसायात असाल आणि तुम्ही विकत असलेले उत्पादन तुम्ही स्वतःसाठी वापरू शकत नसाल ते इतरांना विकू. माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही ही चूक केली तर तुम्ही अयशस्वी व्हाल आणि कधीही यशस्वी होऊ शकणार नाही आणि तुमची प्रतिमा देखील मलिन होईल. कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका. खंबीर व्हा आणि स्वतःचे निर्णय घ्या. अनावश्यक इच्छा ठेवू नका. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम करा. खरा आनंद कठोर परिश्रमातून मिळतो. दररोज शांतपणे बसा आणि काही वेळ स्वतःचे निरीक्षण करा. तुमचा चालणारा श्वास, आजूबाजूचे वातावरण, हवा, आवाज, तुमच्या मनात येणारे चांगले किंवा वाईट विचार हे तुम्हाला जीवन समजून घेण्यास मदत करतील. दुःख हे नेहमी चुकीच्या विचारांमुळे होते. योग्य विचारातच आनंद असतो. म्हणूनच योग्य विचार काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुमच्या व्यवसायाचे आणि जीवनाचे निर्णय तुम्हाला ज्या कामाची व्याप्ती आहे किंवा तुम्हाला ते काम मनापासून करायचे आहे की नाही यावर आधारित असले पाहिजेत. लोकांच्या आधारावर तुम्ही काय म्हणाल? तुमच्या मनात चालू असलेल्या प्रत्येक विचाराचा विचार करा आणि तुम्ही जे विचार करत आहात ते बरोबर आहे की चूक हे जाणून घ्या. तुमच्या आनंदासाठी कधीही इतरांवर अवलंबून राहू नका. उदाहरणार्थ, जर कोणी तुमच्यावर टीका केली तर तुम्ही दुःखी व्हाल आणि जर तुम्ही तुमची स्तुती केली तर तुम्ही आनंदी व्हाल. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कमतरता आणि सामर्थ्याची जाणीव नाही. म्हणूनच तुम्ही इतरांवर अवलंबून आहात. तुमची ताकद आणि कमकुवता जाणून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा म्हणा की ते सोपे आहे, मी ते करेन. कारण अवघड आहे म्हटल्याने आपल्याला ती परिस्थिती खूप वेदनादायक वाटू लागते आणि मग आपण त्यातून अजिबात बाहेर पडू शकत नाही. स्वतःवर प्रेम करा. कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नसाल तर तुम्ही या जगात कशावरही प्रेम करू शकत नाही. आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता त्या क्षणी तुम्ही या जगातील प्रत्येक गोष्टीच्या प्रेमात पडता आणि तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्यासाठी कारणाची गरज लागत नाही. कारण प्रेम हे बिनशर्त असतं. जेथे कारण आहे तेथे लोभ आहे. सुख किंवा समाधान हे वस्तू, व्यक्ती किंवा अनुभवात नसून आपल्या मनाची स्थिती असते. ही गोष्ट प्रथम नीटपणे समजून घेऊन स्वीकारायला हवी.
प्रत्येकाची सुखाची कल्पना किंवा व्याख्या वेगळी असते, परंतु एक निश्चित आहे की सुख पैशात असते असे नाही. तसे असते तर सर्व श्रीमंत व्यक्ती या कायम सुखी राहिल्या असत्या. आपल्या सोबत राहणाऱ्या आपल्या कुटुंबियांच्या सुखाच्या व्याख्यासुद्धा त्यांच्याकडून बोलता बोलता समजावून घ्याव्यात. 2 किंवा अनेक व्यक्ती एकत्र राहत असतात आणि त्यांच्या सुखांच्या कल्पना वेगवेगळ्या असतात, तेव्हा त्या समजून न घेतल्यामुळे दोघांमध्ये किंवा सर्वांमध्ये सारखे खटके उडत असतात आणि त्यामुळे समाधान आणि चिडचिड होत असते. होणाऱ्या पती पत्नी याबाबत लग्नापूर्वी शक्यतो बोललेले असावे, म्हणजे पुढे जाऊन तक्रारीला वाव राहणार नाही. सुखी आणि समाधानी होण्यातली पहिली अट म्हणजे आपल्या अपेक्षा आपल्या कुवतीच्या बाहेर नसाव्यात. आपल्या मर्यादेतील अपेक्षा केल्या तर त्या पूर्ण होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे समाधान आणि सुख प्राप्त होऊ शकते. अमर्याद किंवा आपल्या कुवतीबाहेरच्या अपेक्षांमुळे पदरी निराशाच येण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे असमाधान आणि दुःख संभवते. जितके तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्यात यशस्वी व्हाल, तितके तुमचे समाधानी आणि सुखीपण वाढेल. परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही तर सतत चिडचिड होईल, त्रास होईल आणि तुम्हाला स्वतःला आणि तुमच्याबरोबर राहणाऱ्या इतरांनाही त्यातून दुःखच वाटायला येईल. जितके तुम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहाल, इतके तुम्ही सुखी होण्याची शक्यता जास्त. सकारात्मक विचारांचा माणूस प्रत्येक परिस्थितीत चांगले काय आहे ते शोधून त्यावर लक्ष केंद्रित करतो आणि जे काही परिस्थितीत वाईट त्याकडे दुर्लक्ष करायला शिकतो. या वृत्तीमुळे परिस्थितीतील चांगला भाग सतत समोर ठेवल्याने मनोवृत्ती आनंदी आणि समाधानी राहते आणि मन सुखी राहते. थोडक्यात गरजा आणि अपेक्षा कमी ठेवणे, परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिकता ठेवणे आणि सकारात्मकता या 3 गोष्टींमुळे व्यक्ती सुखी आणि समाधानी होण्याची शक्यता वाढते.